नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजाचा मोर्चा सुरू असून मोर्चेकरी 24 तास नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेत। अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारी समाजाला 1985 च्या पूर्वी आदिवासी समाजाचं आरक्षण मिळत होतं। 1985 मध्ये एका चुकीच्या प्रशासकीय निर्णयामुळे गोंड गोवारी समाजाला मिळणारा आदिवासी आरक्षणाचा लाभ बंद करण्यात आला होता आणि त्या विरोधात गोंड गोवारी समाजाचं आंदोलन सुरू आहे। गेल्या 24 तासांपासून नागपूरमध्ये हे मोर्चेकरी ठाण मांडून बसलेले आहेत। अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारी समाजाला 1985 च्या पूर्वी आदिवासी समाजाचं आरक्षण मिळत होतं, पण 1985 मध्ये एका चुकीच्या प्रशासकीय निर्णयामुळे गोंड गोवारी समाजाला मिळणारा आदिवासी आरक्षणाचा लाभ बंद करण्यात आलेला होता आणि त्यामुळे हा लाभ आम्हाला परत मिळावा अशी मागणी या गोंड गोवारी समाजाची आहे। आणि नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे अधिवेशन सुरू आहे, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे गोंड गोवारी समाजाने देखील आंदोलन पुकारलेलं आहे। आदिवासी समाजातील आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळावा अशी त्यांची मागणी आहे। त्याचे एवढे पैसे लाखाच्या वर त्याच्यावर फ्री गावा आता इथं आहे म्हणून नाही तर इथं गावा इथून बाहेर गेल्यानंतर गावात गेल्यानंतर येत आहे की गोंडगोवारी इज नॉट बेनिफिट। त्याचे एवढे पैसे लाखाच्या वर त्याच्यावर फ्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।